नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे एक नवीन कथा, प्रेम हे बावर आहे. ही कथा सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. ही कथा आहे कुणालची आणि त्याच्या वेड्या प्रेमाची. कुणाल तसा दिसायला फिल्मी हिरोसारखा अजिबात नव्हता. साधा सरळ, काळा सावळा, उंच, केस मात्र इतरांनी हेवा करावेत इतके सुंदर. दिसायला जरी हिरो नसला तरी मनाचा राजा होता. सुख असो वा दुःख, कुणाल नेहमी इतरांच्या मदतीला धावायचा. शेजारी पाजारी कोणाचं काहीही काम असो, सर्वांच्या तोंडी एकच नाव, आपला कुणाल. आई वडिलांचा लाडका, एकुलता एक मुलगा. पण लहानपणापासूनच त्यांच्या मनावर झालेले संस्कार म्हणजे हे विश्वची माझे घर. त्यामुळे तो प्रत्येकाला आपलं मानायचा आणि आपल्या स्वभावाने सर्वांना आपलंसं करायचा. कुणाल अभ्यासात हुशार होता, एकदम शांत स्वभावाचा. आई वडिलांची कामं तो कधीच टाळत नसे. कधी कोणाशी भांडण नाही. प्रेमाची उधळण करणारा असा हा कुणाल आई वडिलांची जान होता. पण कुणालची जान मात्र कोणात तरी अडकली होती. कोण होतं? कुणालची कमजोरी. आई बाबाची जान असणारा कुणाल, पण त्याची जान होती पिहू. कोण होती पिहू? पिहू जाधव, मिलिंद जाधवची छोटी मुलगी. त्यांना 2 मुली होत्या, उमा आणि पिहू. उमा मोठी, पण ती तिच्या काकांकडे राहत होती. कारण काकांना मुलीची हौस, पण त्यांना मुलगी नव्हती. त्यामुळे उमाला काकांकडे ठेवण्यात आले होते. जाधव एका बँकेमध्ये कामाला होता. दोन्ही मुलीचं मुलगा नाही याची त्यांना खूप खंत होती. पण तरीही त्यांनी मुलींना मुलांपेक्षा कमी लेखले नाही. जाधव एकदम कडक स्वभावाचे, शिस्तीचे. मुलींनी मोठ्यांच्या पुढे पुढे करू नये. मुलांशी जास्त हसत खेळत बोलू नये. मुलींनी आपल्या मर्यादा ओलांडू नयेत. थोडक्यात अशी त्यांची विचारसरणी. ते दाखवत नसले तरी त्यांना जातीचा अभिमान होता. आपण जाधव जाणून आपल्यापेक्षा कमी जातीच्या मुलांमुलींमध्ये जास्त मिसळू नये यासाठी ते सतत तिला समजावत. ते बँकेत कामाला होते. त्यांची बदली आपल्या कुणालच्याच शहरात झालेली व ते कुणालच्या शेजारी राहायला आलेले. पिहूची आई एकदम छान स्वभावाची, पण त्याही पिहूच्या बाबांच्या शब्दाबाहेर जात नव्हत्या. त्यांच्यासाठी त्यांचं घरचं, त्यांचं जग, त्यांचा संसार हे तर झालं आई बाबांविषयी. आता पाहू कुणालची पिहू कशी होती. पिहू गोरीपान, घाऱ्या डोळ्यांची, बापकट केस, तेही कुरडे, लांब नाक, फुलांसारखे ओठ. पिहूची विशेषता म्हणजे ती नेहमी हसतमुख असायची. तिच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहिलं की मन एकदम प्रसन्न होऊन जायचं. पिहू आपल्या फक्त एका हास्यानं सर्वांना आपलंसं करायची. म्हणून तर कधीही मुलींचा विचारही न करणारा आपला कुणाल पिहूला पाहून हरवून गेला होता. बरेच दिवस बंद असलेलं घर अचानक आज त्याचा दरवाजा उघडा दिसला म्हणून कुणाल लक्ष देऊन पाहू लागला. त्यानं पहिल्यांदा पिहूला पाहिलं आणि बस तिथेच पुतळ्यासारखा उभा राहून पाहू लागला. पिहूने निळ्या रंगाचा चुडीदार घातला होता. तिचे केस सारखे चेहऱ्यावर येत होते. ती धुतलेले कपडे वाळत घालण्याच्या कामात मग्न होती आणि कुणाल तिला पाहण्यात. कुणालच्या डोक्यात एकच गाणं वाजत होतं. ओ हसीना ओ नीलम परी, कर गई ऐसी जादूगरी, नींद इन आंखों से छीन ली, दिल में बेचैनी आहे भरी. कुणाल बराच वेळ तिथंच उभा राहून तिला पाहत होता. पिहू आपलं काम आवरून केव्हाच घरात गेली होती. कुणालही तिथून निघून घरी आला, पण पिहूचा चेहरा त्याच्या नजरेसमोर सारखा येत होता. कोण आहे ती? पाहिलं तर आपण इथे तिला कधीच पाहिलं नव्हतं. असे बरेच प्रश्न त्याला पडले होते. कुणालचं घर एका चाळीत होतं. तिथं वेगवेगळ्या जातीचे लोक होते. पण जेव्हाही कोणता सण असे सर्व मिळून खूप प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करत. प्रत्येकजण भाग घेत असे. नवरात्रीचे 9 दिवस तर सर्वात स्पेशल. दुर्गा मातेची मोठीशी मूर्ती चाळीच्या मधोमध असलेल्या कट्ट्यावर बसवली जायची. पूर्ण चाळीत मंडप घातलेला असायचा. लाईटच्या माळा लावल्या जायच्या. दररोज नवनवे कार्यक्रम आयोजित केले जायचे. असेच प्रत्येक सण आनंदातच व मिळून मिसळून केले जायचे. चाळीत राहणारे खूप सारे कुणालचे जिगरी दोस्त, अमर, संजू, बिट्टू, अज्जू असे बरेच, ते नेहमी कट्ट्यावर बसून गप्पा मारायचे. सुट्टीच्या दिवशी क्रिकेट खेळायचे. नेहमी सोबत असायचे. हो, आणि एक छोटा मेंबरही होता त्यात, चेतन नावाचा. 8-9 वर्षाचा, गोरा, थोडासा ढोलू. तो कधीच आपल्या वयांच्या मुलांसोबत खेळत नसे. पाहावं तेव्हा कुणालच्या मागे असायचा.
कुणालदादा त्याचं सारखं चालूच असायचं. संध्याकाळ झाली आणि सर्व कट्ट्यावर जमले. एव्हाना सर्वांना आपल्या चाळीत नवीन मेंबर आलेलं माहीत झालं होतं. सर्वांनी पिहूला पाहिलं होतं आणि सर्वांना ती आवडली होती. पण कोण होती ते कोणालाच माहीत नव्हते. कुणालला जाणून घ्यायचं होतं की ती कोण आहे, तिचं नाव काय आहे. म्हणून त्यानेच पिसाई काढला. अरे, आपल्या चाळीत कोणीतरी नवीन राहायला आलं आहे. तसं संजू मध्येच बोलला. हो, मीही पाहिलं. काय भारी दिसते रे ती. कुणालला का माहीत, पण संजूचा राग आला. थोडा वेळ सर्व शांत बसले. मग न राहून कुणालच पुढे बोलला. कोण आहेत ते? कोणाला माहीत आहे का? सर्वांनी नकारार्थी माना हलवल्या. तितक्यात चेतन तिथे आला. त्याने कुणालचं बोलणं येता येता ऐकलं होतं. मी सांगू कुणालदादा? सर्वांनी एकसाथ चेतनकडे पाहिलं. कुणालला तर खूप आनंद झाला. अरे सांग ना, कुणाल गडबडीत बोलला. ते ना जाधव काका आहेत आणि जाधव काकी. कुणाल मध्येच बोलला. आणि ती मुलगी? चेतन म्हणाला. ती होय, ती पिहू दिदी, म्हणजेच पिहू दिदी. तुला रे कसं माहीत? सर्वजण एकदम म्हणाले. मी गेलो होतो ना सकाळी त्यांच्या घरी. माझ्या बाबांच्या ओळखीचे आहेत ना जाधव काका. सकाळी आई बोलली ही बाजी जाधव काकाच्या घरी नेऊन दे. तेव्हा मी गेलो होतो त्यांच्या घरी. तिथं गेल्यावर ओळख झाली आणि तेव्हा त्या काकीने पिहू अशी हाक मारली होती ना त्या दीदीला. खूपच छान आहे ती दीदी. मी गेलो होतो तर तिने मला ॲपल खायला दिलं होतं. आणि काय रे तुझं नाव म्हणून माझे गाल ओढले होते. मी सांगितलं चेतन. थोडा वेळ असाच गप्पा मारल्या सर्वांनी व सर्वजण घरी गेले. कुणालही घरी जाऊन जेवला व बेडवर जाऊन पिहूचा विचार करू लागला. तर पिहू नाव आहे तिचं. पिहू. बरेच वेळा त्याने पिहू पिहू असं नाव घेतलं आणि हलकंसं स्मित हास्य केलं. पिहू, माझी पिहू. कुणालला तिचं नाव समजलं होतं. तिला पहिल्यापासूनच तो तिला माझी जान समजून बसला होता. आपली कधी ओळख होईल याच विचारात तो गुंतून गेला होता. कधी तिच्याशी बोलू असं झालं होतं त्याला. उन्हाळ्याची सुट्टी मध्येच तर पिहू तिथे राहायला आली होती. सुट्टी संपून आता शाळा सुरू झाली होती. 9वीला तर होते ते आताशी. दोघेही एकाच शाळेत. पण शाळेला अबक अशा तुकड्या असल्यामुळे ते एकाच वर्गात नव्हते. याचं भलतंच दुःख कुणालला झालं होतं. पण पिहू मात्र अजूनही या सर्व गोष्टीपासून अनभेद्य नव्हती. तिला कुणालच्या भावना, त्याची ओढ याबद्दल जराशीही कल्पना नव्हती. पिहू आत्ताची सर्वांना ओळखू लागली होती. चेतनाने तिचं मात्र छान जमायचं. तो नेहमी तिच्या घरी असायचा. आता कुणालदादाप्रमाणे पिहू दीदीही त्याची फेवरेट झाली होती. पिहू ही संजू, अज्जू, बिट्टू व आपल्या कुणालला ओळखू लागली होती. ते आपले शेजारी आहेत. आपण एकाच शाळेत आहोत. बस इतकीच काय ती ओळख. इकडे कुणालची वेगळीच हालत. कुणालच्या बरोबर घरासमोर पिहूचं घर, पण मध्ये बरंच अंतर. पण कुणाल घराबाहेर आला की समोर लगेच पिहूचं घर. पिहू घराबाहेर आली की लगेच कुणालला दिसे. पिहूच्या घराशेजारी उजव्या बाजूला संजूचं घर आणि डाव्या बाजूला एक वहिनी राहायच्या. बाबा घरी नसले की पिहू वहिनीकडे जाऊन बसत असे. तिचं आणि वहिनीचं छान जमायचं. खूप गप्पा मारायच्या दोघी मिळून. चाळीच्या एका टोकाला एक सार्वजनिक नळ होता. जेव्हा कधी पाण्याचा प्रॉब्लेम होई सर्वजण तिथून पाणी आणत. कुणाल उठला की पहिलं घराबाहेरी पिहू कुठे दिसते की पाही. ती दिसली की चला आजचा दिवस झाला फ्रेश आणि गुड. हलकीशी स्माईल करी. फक्त पिहूला पाहणंच त्याला खूप सुखावून जाई. पण जेव्हा पिहू सकाळी सकाळी दिसत नसे मग झालं कुणालचं मन उदास. खरंच कधीकधी आपल्या आवडत्या व्यक्तीला फक्त पाहणं यातही खूप मोठं सुख दडलेलं असतं. ते छोटंसं सुखही आभाळ एवढं मोठं वाटू लागतं. सायकलवरून फेऱ्या मारणं हा कुणालचा आवडता छंद. जेव्हा पिहू दिसायची नाही तेव्हा तो दिवसभर चाळीत सायकलची फेरी मारी. एकदम स्पीडमध्ये सायकल चालवत यायचं व जसं पिहूचं घरी येईल तसं एकदम स्पीड कमी कमी करत जाणं ही त्याची आगळी वेगळी ट्रिक. एवढ्या फेऱ्यात एकदा का होईना पिहूचं दर्शन होतंच असे. झालं. कुणाल जणू गड जिंकल्याच्या आनंदाने घर गाठायचा. तिच्याशी बोलणं होत नसले तरी तिला पाहण्यातच त्याला सर्व काही मिळाल्याचा आनंद असायचा. कुठे इतकं असतं निस्वार्थ आणि निखळ प्रेम. आजकाल तर मुलीचं सर्वस्व जरी मिळालं तरी प्रेमाची परिभाषा कळलेली नसते. एव्हाना शरीर सुख इतकंच काय प्रेम.
अशी या व्यावहारिक जगाची रीत झाली आहे. त्यात कुणालसारखा एकदाच जन्म घेतो सर्वांना प्रेमाची खरी ओळख करून देण्यासाठी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या नवीन कथेचा पहिला भाग आपल्याला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.